सणासुदीचे व्रतवैकल्यांचे दिवस आता सुरू झाले आहेत। त्यामुळे प्रत्येक वेळी काही खास कार्यक्रम असला की हमखास पारंपरिक वेशभूषा केलीच जाते। आता बऱ्याच जणी कधीतरी साड्या नेसतात, त्यामुळे एखादी छान साडी निवडली जाते। पण प्रश्न ब्लाऊजचा येतो, म्हणूनच दरवेळी प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाऊज कुठून आणायचा असा प्रश्न पडतो। साड्या भरपूर पण मॅचिंगला ब्लाऊज नाही। सणासुदीला नेहमीचीच पंचायत, 4 रंगांचे ब्लाऊज आणा, सर्व साड्यांवर मॅचिंग। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हिरवा रंग, या रंगाचं ब्लाऊज तर तुमच्याकडे असायलाच हवं, कारण बऱ्याच साड्यांचे काठ हिरव्या रंगाचे असतात। त्यामुळे हिरव्या रंगाचं ब्लाऊज पिवळा, गुलाबी, लाल, जांभळा या साड्यांवर अगदी मस्त मॅच होऊन जातं। एवढंच नाही तर ऑफ व्हाईट किंवा मोतिया रंगाच्या साडीवरही हिरव्या रंगाचं ब्लाऊज मस्त दिसतं। लाल रंग, हल्ली असा ट्रेंड आला आहे की बहुतांश साड्यांचे काठ लाल रंगाचेच असतात। त्यामुळे लालसर रंगातलं एखादं ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवं। हिरवा, पिवळा, काळा या रंगांच्या साड्या असतील तर त्यावर लाल रंगाचं कॉन्ट्रास्ट मॅच करू शकता। जांभळा रंग, जांभळ्या रंगाचं ब्लाऊजही खूप साड्यांवर अगदी छान उठून दिसतं। गुलाबी, मोरपंखी, पिवळी साडी असेल तर त्यावर जांभळ्या रंगाचं ब्लाऊज ट्राय करून बघा। गुलाबी रंग, गुलाबी रंगाचं ब्लाऊजही आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं। हिरवा, जांभळा, निळा, मोरपंखी, करडा, पिस्ता, पिवळा अशा कित्येक साड्यांवर गुलाबी रंगाचं ब्लाऊज छान दिसतं। तर मग मंडळी, प्रत्येक साडीवर मॅच होतील हे 4 रंगांचे ब्लाऊज। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।